काशी नगरीत एक शास्त्री नावाचा ब्राह्मण राहत होता. तो दररोज गंगाकाठी बसून भगवान महादेवाचे शिवपुराण पाठ करत असे. त्याला इतर कोणत्याही कामाची चिंता नसायची. जर कोणी त्याला आपल्या घरी पाठ करण्यासाठी बोलवले तर तो तिथे जाऊन पाठ करत असे आणि नंतर परत येऊन आपला नित्यनेमाचा पाठ करत असे. या सर्व सेवेमागे त्याची कोणतीही कामना नव्हती. तो ते निष्काम भावनेतून करत होता. कालांतराने त्याचे वय झाले तेव्हा त्याच्या घरातील सर्वांनी मिळून ठरवले, याचे लग्न करून टाकू. संसाराची जबाबदारी पडली की आता भगवंताचा छंद सुटेल आणि हा कामधंद्याकडे लक्ष देईल. असे ठरून घरातल्यांनी त्याच्या लग्नाची व्यवस्था केली. शास्त्री ब्राह्मणाचे लग्न झाले आणि बायको घरी आली. काही दिवसानंतर तिलाही कळले की तिचा पती कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही, फक्त दिवसभर शिवमहापुराण पाठ करत राहतो. तिनेही पतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो म्हणत असे की हेच माझे कर्म आणि हेच माझे जीवन. शेवटी तीही हार खाऊन थकली. आपत्ती काळात घराच्या गृहिणीची खरी परीक्षा होते. शास्त्र सांगते की जेव्हा घरावर संकट येते तेव्हा जर गृहिणीने धैर्य सोडले आणि हात झटकले तर ब्रह्मदेव सुद्धा त्या कुटुंबाला वाचवू शकत नाहीत. पण जर त्या संकट काळात गृहिणीने धैर्य धरले, विवेकाने वागले, तर ते कुटुंब कोणत्याही संकट सागरातून पार होऊ शकते. म्हणून माता बहिणींना एकच सांगावेसे वाटते की इतर वेळी तुम्ही आपले दुःख तक्रारी मनात ठेवू शकता, पण जेव्हा घरावर संकट येते तेव्हा थोडेसे बळ गोळा करा. मग तुमच्या एका धैर्याने संपूर्ण घर सांभाळू शकते. त्या ब्राह्मणीनेही विचार केला की पुढे वंशवृद्धी होईल, मुलं होतील, मग हा संसार कसा चालेल. मग तिने आपल्या पतीकडे जाऊन विचारले, मी काही काम करू का? मला चांगला स्वयंपाक करता येतो. मी 2-4 घरांमध्ये जाऊन स्वयंपाक करते. त्यातून मिळेल वेतनातून आपण आपला संसार चालू. ब्राह्मणाला हेही पटले. आता त्याला अडथळा नव्हता. तो मनसोक्त महादेवांचा पाठ करू शकत होता. अशा तऱ्हेने काही काळ त्यांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालला. पुढे त्यांना 2-3 मुलंही झाली. एकदा काही संत महात्मे देवदर्शनासाठी काशीला आले. ते अचानक नियोजित वेळेशिवाय आले होते. त्यांना पुन्हा एका शास्त्री कुटुंबाकडे जेवणासाठी जावेसे वाटले. रस्त्यात एका माणसाने त्यांना त्या ब्राह्मणाचे घर सांगितले. तिथे एक महादेवाचा परमभक्त ब्राह्मण राहतो, तुम्ही तिकडे जाऊन बघा. त्यानंतर ते संत शास्त्री ब्राह्मणाच्या घरी आले. त्यावेळी ब्राह्मण महादेवाच्या पाठातच मग्न होता. ब्राह्मणीने नुकतीच स्वयंपाकघराची सफाई केली होती आणि भांडी धुतली होती. संतांनी सांगितले, बाई, आम्ही 5 जण आहोत. अयोध्येहून प्रयागला जात असताना काशीत आलो आहोत. आता आम्हाला खूप भूक लागली आहे, थोडेसे प्रसाद द्या. ब्राह्मणीला आनंद झाला की आज माझ्या घरी संत पधरले आहेत. पण तिने स्वयंपाकघरात बघितले तर तिथे इतके लोक जेवू शकतील तितके सामानच नव्हते. तिने आपली बचत बघितली, पण तेही पुरेशी नव्हती. तिकडे तिकडे धावाधाव करू लागली, काहीतरी उपाय शोधू लागली. तिच्या चेहऱ्यावरील व्यग्रता पाहून संत समजले की ते योग्य नसलेल्या वेळी आले आहेत. ते म्हणाले, बाई, आता आम्हाला निघावे लागेल, उशीर होतोय, आम्ही पुन्हा एखाद्या वेळी येऊ. असे म्हणून ते निघून गेले. ब्राह्मणीचे मन विव्हळून गेले. संत भुकेत गेले याच्या तिला अत्यंत वेदना झाल्या. आज इतक्या वर्षात प्रथमच तिने आपल्या पतीवर ओरड केली. तुमच्यामुळे आज संत भुके गेले. तुम्ही दिवसभर फक्त महादेवाचा पाठ करता. जर हे महादेव खरोखरच भगवंत साक्षात परमेश्वर आहे तर त्याने किमान एवढे तरी केले पाहिजे होते की आपल्या घरचे कुणी अतिथी भुके जाऊ नये. ब्राह्मण म्हणाला, तू मला काही म्हण, पण माझ्या महादेवाबद्दल काही बोलू नकोस. मला या ग्रंथाच्या 18,000 पानांमध्ये माझे महादेव दिसतात, त्यांची लीला दिसते. चिडलेल्या ब्राह्मणीने महादेवाची पोथी उचलली आणि पतीच्या मांडीवर टाकली. ही पोथी घ्या आणि घराबाहेर निघा. जेव्हा तुम्ही या तुमच्या महादेवाचा त्याग करण्याचा निर्णय घ्याल तेव्हाच परत या. मी माझ्या मुलांचं स्वतः पालनपोषण करेन. ब्राह्मणाचे डोळे पाणवले. तो महादेवाची पोथी हृदयाशी लावून घराबाहेर पडला आणि गंगाकाठी घाटावर जाऊन खूप रडला. त्यांनी प्रार्थना केली, हे महादेवा, माझी पत्नी तुझे महत्त्व न जाणणारी आहे.
तिला माफ कर आणि तुझे दर्शन घडव. त्याच्या या प्रबळ प्रेमाने भगवंताचेही नियम बदलले आणि अचानक एक लहान मूल तिथे प्रगट झाले. त्याचे ते तेजस्वी रंगाचे कुंदासारखे शरीर, मस्तकावर जटावर असलेली चंद्रकोर, त्याचे डोळे कमलपत्रासारखे होते आणि त्यात एक विलक्षण शांतता व सर्वज्ञतेचा भास होता. ते डोळे जणू संपूर्ण सृष्टीचे रहस्य सांगत होते. तो बालक ब्राह्मणाच्या घराकडे निघाला. ब्राह्मण तर गंगा तटावरच होता. ते लहान मूल ब्राह्मणाच्या घराजवळ गेले आणि त्याने दार ठोठावले. काही वेळातच ब्राह्मणीने दार उघडले. तिने पाहिले की समोर एक अत्यंत सुंदर, सावळा, कमलनयन बालक उभा आहे. ती म्हणाली, अरे बाळा, तू कोण? तुझे आई वडील कुठे आहेत? यावर तो बालक म्हणाला, मला लहान समजू नका. मी खूप जुन्या कुळातला आहे. तुमचे पती बऱ्याच वर्षांपासून आमच्या कुळासाठी महादेवाचा पाठ करत आहेत. आजवर त्यांनी कधीच वेतन मागितले नाही. आज मला कळले की त्यांच्या कुटुंबाला धनसंपत्तीची गरज आहे, म्हणून मी त्यांचे संपूर्ण जीवनभराचे वेतन देण्यासाठी इथे आलो आहे. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणीला घरातून सूप आणण्यास सांगितले. मग ब्राह्मणीने क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन घरातून सूप आणले. त्या बालकाने आपल्या झोळीत हात घातला आणि काही हिरे, मणी, मोती, रत्ने, सोने व काही वस्त्रे ब्राह्मणीच्या सुपात टाकली. ते पाहून ब्राह्मणी खूप आनंदित झाली. जाता जाता त्या बालकाने ब्राह्मणीला एक गणेशाची मूर्ती दिली आणि सांगितले की उद्या गणेश चतुर्थी आहे. या मूर्तीची स्थापना कर, मनोभावे याची पूजा कर आणि अनंत चतुर्थी दिवशी याचे विसर्जन कर. तुझ्या घराला नेहमी सुख, शांती आणि वैभव लाभेल. त्यानंतर तो बालक तिथून निघून गेला. आनंदित झालेल्या ब्राह्मणीने लगेच आपल्या मुलाला पाठवून पतीला बोलावून घेतले. जेव्हा ब्राह्मण घरी आला तेव्हा त्याने पाहिले की घराला एक नवीन शोभा आली होती. घरादारात दिवे लागले होते. मुले नवीन कपड्यात होती. पत्नीने त्याचे स्वागत केले. तो आश्चर्यचकित झाला. त्यानंतर ब्राह्मणीने त्याला सर्व हकीकत सांगितली आणि हिरेनाण्याने भरलेले सूप दाखवले. ते पाहून ब्राह्मणही चकित झाला. त्याने आपल्या पत्नीस त्या बालकाचे वर्णन विचारले. पत्नी म्हणाली, तो निळसर होता. कमलासारखे डोळे होते. अंगाला भस्म लावलेले होते. ते ऐकून ब्राह्मणाचे डोळे भरून आले. तो म्हणाला, देवी, तो कुणी बालक नव्हता, तर ते साक्षात महादेव होते. त्यांनी तुला भेटायला यावे अशी माझी प्रार्थना होती. आजवर मी निष्काम बुद्धीने केलेला प्रत्येक पाठ त्यांच्या चरणी लागला. ते दाम्पत्य आनंदात बुडाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी गणपतीची स्थापना केली. 10 दिवस त्या मूर्तीची मनोभावे सहकुटुंबाने पूजा केली आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी डोळ्यात अश्रू आणत तिचे विसर्जन केले. आता ब्राह्मणी देखील महादेवाची निष्ठावान साधिका बनली आणि दोघेही नित्य महादेवाचा पाठ करू लागले. संकटकाळी धैर्य धरणे आणि विवेकाने वागणे हाच खरा मार्ग आहे. आता आपण पाहणार आहोत शिव आणि सती यांची अमर प्रेम कथा, ज्यामध्ये प्रेम आहे, त्याग आहे आणि शेवटी दुःखाचा स्पर्शही आहे. कथा आहे सृष्टीच्या सुरुवातीची. जेव्हा ब्रह्मदेवांनी आपल्या मानसपुत्रांची निर्मिती केली, त्यांच्यातील एक होता दक्ष प्रजापती. अतिशय बुद्धिमान पण तितकाच गर्विष्ठ. त्याला आपली योग्यता, सामर्थ्य आणि ब्रह्माच्या कुलात जन्म झाल्याचा अतिशय अभिमान होता. त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि देवांपासून वरदान मिळवले. संतती प्राप्तीसाठी केलेली तपस्या यशस्वी झाली आणि त्याला एक अत्यंत दिव्य कन्या प्राप्त झाली, जिला आपण देवी सती म्हणून या नावाने ओळखतो. सतीचा जन्म सामान्य नव्हता. ती स्वतः शक्तीचा अंश होती. असं मानलं जातं की ती आदिशक्तीचाच अवतार होती. दक्षला तिचा अभिमान होता, पण त्याची इच्छा होती की तिचा विवाह एखाद्या महान देवतेशी, ऐश्वर्यसंपन्न राजकुमाराशी किंवा प्रतिष्ठित गृहस्थाशी व्हावा. मात्र त्याला कल्पनाही नव्हती की सतीचं मन तिथे गुंतलं आहे जिथे वैभवाला काहीच किंमत नाही. सती लहानपणापासूनच इतर मुलींप्रमाणे नव्हती. तिला ना संज्ञेत रस होता, न राजमहिलाच्या वैभवात. जेव्हा ती शिवाची महती, त्यांची महिमा ऐकायची, तेव्हा तिचं मन भावनांनी भरून यायचं. शिव जे स्मशानात राहतात, जे व्याघ्रचर्म धारण करतात, भस्म लावतात आणि सापांना दागिन्यांसारखं घालतात,
अशा स्वरूपामुळे इतर मुली घाबरल्या असत्या, पण सतीच्या मनात शिवाचं प्रेम होतं. तिचं आकर्षण हळूहळू भक्तीत आणि नंतर भक्तिप्रेमात बदलली. त्यानंतर तिचं एकमेव ध्येय झालं महादेवाला आपला पती म्हणून मिळवणं. पण हा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा राजा दक्षला सतीच्या इच्छेचा आभास झाला तेव्हा तो खूप संतापला. त्याच्या नजरेत शिव म्हणजे फक्त एक जंगली योगी, भस्म लावणारा. राजा दक्षने सतीला समजवण्याचा प्रयत्न केला की तिने एखाद्या राजघराण्यातील वराला निवडावे, पण सतीने आपला निर्णय घेतला होता. तिला धन, वैभव किंवा राणीचं पद नको होतं. तिला हवा होता तो पुरुष जो संन्यासमध्येही परिपूर्ण आहे, शांत असूनही संपूर्ण आहे. या हेतूसाठी तिने कठोर तपश्चर्या सुरू केली. पर्वतांमध्ये, गुहांमध्ये, वाराच्या झंझावातात आणि पावसात. त्यासोबत सतीने अन्नाचाही त्याग केला. ती भूमीवर बसून आकाशाखाली निद्राविना शिवाच्या ध्यानात मग्न राहिली. दिवस, आठवडे, महिने असे काळ तिच्या तपात गेले. देवतांनाही आश्चर्य वाटले. एक कन्या इतकी कठोर तपश्चर्या कशी करू शकते? जेव्हा तिच्याबद्दल त्रिलोकात कळले तेव्हा अखेर भगवान शिवांनी तिला भेटण्याचा निर्णय घेतला. मात्र इकडे एका पित्याच्या अहंकाराचा आणि एका कन्येच्या समर्पणाचा संघर्ष चालू झाला होता. राजा दक्षला वाटत होतं की सतीही त्याच्या राजकीय महत्वाकांक्षेची पूर्ती करेल, पण सतीच्या प्रत्येक श्वासात फक्त शिवाचं नाव होतं. या संघर्षातून या प्रेमकथेची पहिली ठिणगी पेटली. एक अशी ठिणगी जी पुढे जाऊन एक भयंकर अग्निकांड बनणार होती. सती तपश्चर्येत लीन होती. तिचं एकमेव ध्येय होतं शिवांची प्राप्ती. अर्थात तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन एक दिवस भगवान शिव तिच्यासमोर प्रकट झाले. सतीने डोळे उघडले आणि समोर उभे होते तेच ज्यांच्यासाठी तिने सर्व काही त्यागले होते. महादेव तिचे तप, प्रेम आणि श्रद्धा पाहून तिला म्हणाले, हे देवी, तुझं प्रेम मला बांधून ठेवतं. आज मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारतो. या वचनाबरोबर ब्रह्मांडभर आनंदाची लाट पसरली. सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर तो शुभ दिवस आला ज्याचे साक्षीदार ब्रह्मा, विष्णू आणि सारे त्रिलोक झाले. लग्नाच्या दिवशी महादेवांची कैलास पर्वतावरून वरात निघाली. पण ही कोणती साधी वरात नव्हती. यात भूत, प्रेत, पिशाच, नाग, योगी, ऋषी आणि सर्व देवताही सामील झाले. शिवांची सवारी नंदी होता. जेव्हा महादेवांची वरात विवाहस्थळी पोचली तेव्हा शरीरावर भस्म, जटार म्हणून वाहणारी गंगा, गळ्यात नाग हे रूप पाहून काही स्त्रिया भयभीत झाल्या. पण सतीच्या चेहऱ्यावर गर्व होता. तिला आपल्या शिवाचा अभिमान होता. हा विवाह राजेशाही नव्हता, पण त्यामध्ये दिव्यता आणि पावित्र्य ओतप्रोत भरलेलं होतं. स्वतः ब्रह्मदेवांनी विवाहाच्या वेळी मंत्रोच्चार सुरू केले. विष्णूंनी कन्यादान केले आणि समस्त लोकांनी या मिलनाचे स्वागत केले. हे केवळ दोन आत्म्यांचं नाही तर सृष्टीच्या दोन मूलतत्वांचं, शिव आणि शक्तीचं पवित्र एकत्रीकरण होतं. मात्र या भव्य विवाहात एक रिकामं स्थान राहिलं. सतीचे वडील, हो राजा दक्ष प्रजापती, हे विवाहासाठी आले नाहीत. त्यांनी ना कोणता संदेश पाठवला ना आशीर्वाद. कारण त्यांच्या दृष्टीने हा विवाह म्हणजे एक अपमान होता. त्यांच्या अहंकाराला दिलेलं एक आव्हान होतं. राजा दक्ष मते हे विवाहयोग्य नातं नव्हतं आणि तिथेच रुजली ती त्या भयंकर विध्वंसक प्रसंगाची बीज जी पुढे संपूर्ण यज्ञाला भस्मसात करणार होती. हळूहळू काळ पुढे सरकत होता. कैलास पर्वतावर निसर्गाच्या कुशीत शिव आणि सती आपले वैवाहिक जीवन शांततेने आणि आनंदात व्यतीत करत होते. कैलास पर्वताच्या गुहा, मंदाकिनी नदीचा खळखळाट, बर्फाळ वारे हे सगळं त्या दिव्य प्रेमाचं साक्ष होतं जे वेळ आणि शब्दांच्या पलीकडचं होतं. पण दुसरीकडे राजा दक्ष मनात मात्र अजूनही राग, अहंकार आणि अस्वस्थता दाटून बसली होती. त्याने अजूनही सत्य आणि महादेवाच्या विवाहाला स्वीकारले नव्हते. जेव्हा कोणी शिवाच्या महिमेचं गुणगान करत असे तेव्हा राजा दक्षचा चेहरा चिडून जायचा. त्याला वाटायचे की शिवाने त्याच्या कन्येला आपल्या खऱ्या गुणवत्तेने नाही तर कपटाने जिंकले आहे. राजा दक्षला आपली सत्ता, आपलं वैभव, आपली श्रेष्ठता सिद्ध करायची होती आणि ह्याच गर्वातून त्याने एका भव्य यज्ञाचं आयोजन करायचं ठरवलं. हा यज्ञ मोठ्या थाटात साजरा केला जाणार होता. सर्व देवता, ऋषी,
सिद्ध लोकपाल सगळ्यांना आमंत्रण पाठवण्यात आलं. ब्रह्मदेवांपासून इंद्रापर्यंत प्रत्येकजण या यज्ञ सोहळ्यात आमंत्रित होता. पण त्या सोहळ्यात एक नाव नव्हतं, महादेव. ही चूक नव्हती, हा होता दक्षचा ठाम आणि मुद्दाम घेतलेला निर्णय. त्याने शिवांना आमंत्रण पाठवलंच नाही, कारण त्याच्या अहंकाराला ते मान्यच नव्हतं की त्याच्या कन्येने अशा एका योग्याशी विवाह केला, जो ना कोणत्या राज्याचा राजा आहे, ना वैभवशाली राजकुमार, जो फक्त एक स्मशानवासी आहे. दक्षला वाटलं की शिवाला आमंत्रण देणं म्हणजे स्वतःच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्यासारखं आहे. यज्ञाच्या तयारी दरम्यान एक दिवस सतीला या आयोजनाबद्दल माहिती मिळाली. कोणीतरी तिला सांगितले, माते, तुमच्या वडिलांनी एक भव्य यज्ञ सोहळ्याचं आयोजन केलं आहे, ज्या सर्व देव, ऋषी आणि ज्ञानी लोक आमंत्रित केले आहेत. आज संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्याकडे मोठ्या कुतूहलाने पाहते. हे ऐकून सतीला विश्वास बसला नाही की एवढं मोठे यज्ञ आयोजन आपल्या वडिलांनी केले आणि मला काहीच कळलं नाही. काही वेळ ती शांत राहिली. तिला वाटत होतं की कदाचित कोणीतरी दूत येईल, एखादा संदेश मिळेल. पण जेव्हा हे स्पष्ट झालं की महादेवाने तिला मुद्दामच आमंत्रित केलं गेलं नाही, तेव्हा तिच्या आत काहीतरी तुटून पडलं. एकीकडे कन्येचं कर्तव्य तिला वडिलांच्या यज्ञाकडे खेचत होतं, तर दुसरीकडे पत्नीचं कर्तव्य तिला शिवाच्या मर्यादेची जपणूक करायला सांगत होतं. शेवटी सतीने महादेवाला विनंती केली, स्वामी, मला त्या यज्ञात जाऊ वाटत आहे. कदाचित ही कुठली तरी चूक असावी. माझं जाणं कदाचित विघटन थांबू शकेल. महादेवांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं. त्यांना माहीत होतं की हा यज्ञ एक सामान्य धार्मिक क्रिया नव्हे, तर अहंकाराची धग आहे. त्यांनी शांत स्वरात सांगितलं, प्रिये, जिथे सन्मान नाही तिथे आत्मसन्मान घेऊन जाणं व्यर्थ आहे. आणि मला असं वाटत नाही की तू त्या यज्ञात जावं, जो फक्त अहंकार आणि क्रोधाने पेटलेला आहे. पण सती आतून अस्वस्थ होती. तिच्या मनात एक द्विधा परिस्थिती निर्माण झाली. वडील की पती? तिने पुन्हा एकदा विनंती केली, प्रभू, मी तिथे फक्त एका कन्येच्या रूपात जाईन. वडिलांशी संवाद साधेन. कदाचित त्यांचं मन बदलेल, त्यांचा राग शांत होईल. त्यानंतर शिवांनी अखेर परवानगी दिली. सती कैलासावरून एकटीच निघाली. सोबत कोणताही दूत नव्हता, कोणताही सन्मान नव्हता. ती फक्त एका कन्येच्या रूपात चालली होती, जी आपल्या पित्याच्या प्रेमाची अपेक्षा घेऊन चालली होती. पण तिला कल्पना नव्हती की त्या यज्ञात तिचं स्वागत नव्हे, तर अपमान तिची वाट पाहत आहे. सती जेव्हा यज्ञस्थळी पोहोचली तेव्हा तिच्या मनात आशा होती की वडिलांच्या डोळ्यात तळमळ असेल की ते तिला पाहून प्रेमाने ओळखतील. पण जेव्हा तिने यज्ञात प्रवेश केला तेव्हा वातावरण स्तब्ध झालं. ना कोणी स्वागत केलं, ना तिला बसण्यास आसन दिलं. सोहळ्यात बसलेल्या सर्व देवी देवतांच्या नजरा हतबल होत्या. सतीने वडिलांकडे पाहून हळू आवाजात विचारलं, पिताश्री, तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या कन्येने देखील या पवित्र यज्ञात सामील व्हावे? राजा दक्षने थोडं हसून उत्तर दिलं, पुत्री, ज्या दिवशी तू त्या नग्न, भस्म लावणाऱ्या, स्मशानात फिरणाऱ्या योग्याशी विवाह केला, त्या दिवसापासून तू माझी कन्या राहिली नाहीस. राजा दक्षचं बोलणं अधिकच कठोर होत गेलं. त्याचे शब्द महादेवासाठी विषबाणासारखे होते. हे ऐकून सती आतून पूर्णपणे तुटून गेली. हा फक्त तिचा अपमान नव्हता, तर शिवाच्या त्या रूपाचा अपमान होता, जो संपूर्ण सृष्टीचा आधार आहे. त्यानंतर सती तिथून उठली, सभेकडे पाहिलं आणि ठामपणे बोलली, तुम्ही सर्व इथे धर्माची चर्चा करता, यज्ञाची महिमा सांगता, पण ज्या शिवांशिवाय यज्ञ पूर्णच होत नाही त्यांचाच तुम्ही अपमान करत आहे. ज्या पुरुषाला तुम्ही अवघड म्हणता तोच कालाचाही काल आहे. ज्या शिवाला तुम्ही स्मशानवासी म्हणून असता तोच मृत्यूच्या पलीकडचा आहे. आणि ज्याला तुम्ही भस्मदारी म्हणता तोच मोहाचा नाश करणार आहे. सतीच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा आवाज मात्र तेजस्वी होता. त्या आवाजात एवढं तेज होतं की स्वतः देवतांनीही मान खाली घातली. सभेत सगळे स्तब्ध होते. कोणाकडे उत्तर नव्हतं. पण सतीचं हृदय आता पूर्णपणे तुटलं होतं. तिने स्वतःकडे बोट करत सांगितलं, या शरीराने माझ्या प्रभूचा अपमान ऐकला आहे, त्यामुळे हे शरीर आता या जगासाठी अयोग्य आहे. आणि ती थेट यज्ञकुंडाकडे वळली.
तिथे उपस्थित असलेले देवी देवता सतीला थांबू पाहत होते. पण आता सती कोणतीही साधी नार राहिलेली नव्हती. ती स्वतः अग्निस्वरूप बनली होती. तिने डोळे बंद केले, शिवाचं स्मरण केलं आणि अग्निकुंडात उडी घेतली. तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर शांती होती, समर्पण होतं, जे पूर्ण यज्ञ मंडपाला हादरून गेलं. आता त्या यज्ञातील अग्नीतून असं वादळ निर्माण होणार होतं, जे सर्व सृष्टीसाठी धोक्याचं होतं. तिकडे कैलासावर शांतता होती, पण ती शांतता वादळ येण्यापूर्वीची होती. जेव्हा भगवान शिवांना समजलं की त्यांची अर्धांगिनी सती अग्नीत समर्पित झाली आहे, तेव्हा त्यांच्या हृदयात वादळ उसळलं. डोळ्यात वेदना, मनात रिक्तता आणि आत्म्यात प्रचंड अग्नी. हा तो शिव होता ज्याचा क्रोधच प्रलय ठरतो. महादेव आपल्या समाधीतून उठले. त्यांच्या जटांमध्ये हालचाल झाली, डोळे रक्ताळले आणि संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागलं. मग त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी जटांमधून एक गुंता धरून पृथ्वीवर आपटला. त्या क्षणी पृथ्वी फाटली आणि त्या क्रोधाच्या ज्वाळेतून प्रकट झाला एक भीषण, तेजस्वी, अजय योद्धा, ज्याचे नाव होते वीरभद्र. वीरभद्र हा सामान्य योद्धा नव्हता, तो शिवाच्या उग्र स्वरूपाचा अंश होता. त्याचं शरीर अग्नीने झळाळत होतं, डोळ्यात प्रतिशोधाची ज्वाला होती, हातात तलवार होती. त्याचं प्रकट होणं म्हणजे सृष्टीतील समतोल डगमगण्यास कारणीभूत ठरलं. महादेवाच्या सांगण्यावरून वीरभद्र वेगाने दक्षाच्या यज्ञाकडे निघाला. ज्या दिशेने तो चालत होता त्या दिशेने पृथ्वी थरथरत होती. आकाशात विजा चमकत होत्या आणि सर्व त्रिलोकात धडकी भरत होती. जेव्हा वीरभद्र यज्ञस्थळी पोहोचला तेव्हा आकाशात अंधार पसरला. त्याच्या केवळ उपस्थितीनेच यज्ञाची अग्निधारा उसळून उठली. तो थांबला नाही. सर्वप्रथम त्याने यज्ञवेदिका उद्ध्वस्त केली. मग वेदपठण करणाऱ्या ब्राह्मणांना बाजूला हटवलं. त्याच्या डोळ्यांपुढे फक्त एकच लक्ष्य होतं, ते म्हणजे राजा दक्ष. आता वीरभद्र समोर कोणीही टिकू शकत नव्हतं. तो एकटा होता, पण अजय होता. त्याच्या प्रत्येक प्रहारात शिवाचा श्राप होता आणि प्रत्येक गर्जनेत सतीचा आक्रोश. शेवटी तो दक्षासमोर उभा राहिला. दक्ष अजूनही आपल्या अहंकारात गर्क होता. तो ओरडला, मी यज्ञ करतोय, मला कोणीही स्पर्श करू शकत नाही. वीरभद्रने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, तू पिता म्हणण्यास पात्र नाहीस. आज मी तुला त्याच अग्नीत भस्म करणार ज्याचा तू उपवास केलास आणि धर्माचा अपमान केलास. वीरभद्राने आपली तलवार चालवली आणि एका झटक्यात दक्षाचं डोकं धडापासून वेगळं केलं. पूर्ण सभामंडपात शांतता पसरली. देवताही स्तब्ध झाली. यज्ञाची अग्नी विझली आणि केवळ राख शिल्लक राहिली. ती राख जी अहंकार, अधर्म आणि अपमानाची अंतिम परिणती होती. वीरभद्र शिवाची आज्ञा पूर्ण करून परत गेला. पण ही कथा इथे थांबत नाही. आता तो क्षण आला जेव्हा शिव स्वतः यज्ञस्थळी पोहोचतात, सतीच्या मृतदेहाला उचलतात. त्यावेळी सतीने महादेवाला वचन दिलं, हे प्रभू, या जन्मी माझं शरीर जरी संपलं असलं तरी माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच संपणार नाही. मी पुनर्जन्म घेईन आणि त्या जन्मी तुमची अर्धांगिनी होईन. असं म्हणत सतीने आपले प्राण सोडले. आता संपूर्ण सृष्टीचं संतुलन डगमगायला लागलं. जेव्हा महादेव यज्ञस्थळी पोहोचले होते आणि त्यांनी सतीचं जळलेलं शरीर पाहिलं, तेव्हा तो असा दृश्य होता ज्याने स्वतः मृत्यूलाही रडवलं. शिवांनी हळुवारपणे थरथरत्या हातांनी आपल्या सतीला उचललं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मग भयंकर तांडवाला सुरुवात झाली, जो संपूर्ण ब्रह्मांडालाही भयभीत करत होता, ज्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड असंतुलित होऊ लागले होते. सर्व देवता भयभीत झाले. जर शिव अशाच प्रकारे विलाप करत राहिले तर संपूर्ण सृष्टीचा समतोल ढासळेल, प्रलय येईल. त्यावेळी सर्व देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि सृष्टीचे रक्षण करण्यासाठी विनंती केली. तेव्हा विष्णूंनी भगवान महादेवच्या दिशेने आपले सुदर्शन चक्र सोडले. ज्यात सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे अनेक तुकडे केले. शिव काही क्षणांसाठी थांबले, पण विरोध केला नाही, कारण हे सृष्टीच्या हितासाठी आवश्यक होते. पृथ्वीवर जिथे जिथे सतीचे अंग पडले तिथे दिव्य ऊर्जा पसरली. ते पृथ्वीवरील स्थान शक्तीने भरले गेले आणि तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. हे काही सामान्य स्थळ नव्हते, ही ठिकाणं होती त्या अमर प्रेमाची साक्ष,
जे भगवान शंकर आणि सती यांच्यात होतं. ही ती स्थळं होती जिथे स्त्री शक्ती, प्रेम, बलिदान आणि भक्ती या सर्वांचा संगम साकार झाला. पृथ्वीवर कुठे सतीचे डोळे पडले, कुठे हृदय, कुठे केस, तर कुठे चरण, आणि प्रत्येक जागा एक शक्ती केंद्र बनली जिथे देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा होऊ लागली. सतीचं शरीर पृथ्वीवर विखुरलं गेलं होतं. जिथे तिचे डोळे पडले तिथे शक्ती रूपात नेत्रादेवी विराजमान झाली. जिथे तिचे हात पडले तिथे हस्तेश्वरी देवी प्रकट झाली. जिथे तिचं हृदय पडलं तिथे हृदयेश्वरी देवीची स्थापना झाली. अशा प्रकारे 51 शक्तिपीठं निर्माण झाली, जी आपण आज कामाख्या, वैष्णोदेवी, ज्वालामुखी, हिंगलाज आणि तारापीठ या नावाने ओळखतो. या शक्तिपीठांचा जन्म सतीच्या विरहातून झाला. आणि हे फक्त देवीचे स्थळ नाहीत, तर त्या शाश्वत प्रेमाची उपस्थिती आहेत, जे आत्म्याला आत्म्याशी जोडणार आहे. त्यानंतर शिव अखेर हिमालयात परतले, पण आता ते ध्यानमग्न झाले. अनेक वर्षे ते एकाच जागेवर समाधीत बसले. ना शब्द, ना हालचाल, ना भावना, फक्त मौन आणि सतीची आठवण. कालाच्या प्रवाहात युग बदलत गेली, पण काही कथा अशा असतात ज्या काळाच्या मर्यादे पलीकडे जातात, आणि सतीची कथा त्यापैकीच एक आहे. हे ते प्रेम होतं जे अग्नीमध्ये तपून शुद्ध झालं होतं. हा तो विरह होता जो तांडवात परिवर्तित झाला. ती अपूर्ण प्रेमकथा आता पूर्ण होण्याची वेळ आली होती. पण ही गोष्ट इथे संपत नाही. त्यांच्या प्रेमाचा प्रवास इथं थांबणं शक्यच नव्हतं. जिथे अग्नीने प्रेमाचा रंग दाखवला होता, तिथूनच एका नवीन प्रेमकथेचा आरंभ होणार होता. सतीच्या बलिदानातून जो प्रेमाचा अग्नी प्रज्वलित झाला होता, तीच आग आता पार्वतीच्या रूपात फुलणार होती. हा शेवट नव्हता, ही तर सुरुवात होती एका अमर, अनोख्या आणि आजवर न ऐकलेल्या प्रेमकथेची. पुढे काळ लोटला. हा काळ असंख्य वर्षांचा होता. चला आता पुढील कथा जाणून घेऊ. पण त्याआधी जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. पुढे माता सतीने भगवान महादेवला दिलेल्या वचनानुसार पुन्हा पार्वतीच्या रूपात हिमालयातील राजा हिमालयाच्या राजघराण्यात जन्म घेतला. राजा हिमालय म्हणजेच हिमाचल पर्वतांचे अधिपती होते. ते न्यायप्रिय आणि दानवीर होते. देवी पार्वती राजा हिमालय आणि राणी मैनावती यांची पुत्री होती. तिच्या बालपणातच तिच्या सुंदरतेमुळे आणि गुणधर्मामुळे तिच्या विवाहासाठी अनेक राजे महाराजांचे प्रस्ताव येऊ लागले. पण पार्वतीला भगवान शिवाशी विवाह करायचा होता. माता पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, ज्यामध्ये गौरी हे नाव देखील समाविष्ट आहे, जे त्यांच्या शुभ्रता, पवित्रता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. लहानपणापासूनच माता पार्वतीला भगवान महादेवांना आपले वर म्हणून मिळवण्याची इच्छा होती. त्यासाठी माता पार्वतीने 12 वर्ष उपवास करून कठोर तपश्चर्या केली. हे सर्व पाहून त्यांचे वडील खूप दुःखी होत होते. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या वडिलांकडे आले आणि त्यांना म्हणाले, हे हिमालय राजा, पार्वतीच्या कठोर तपश्चर्यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले आहे आणि त्यांना तुमच्या मुलीसोबत विवाह करण्याची इच्छा आहे. नारद मुनींचे म्हणणे ऐकून राजा हिमालय खूप खुश झाले. मित्रांनो, नारद मुनींचा स्वभाव आपणा सर्वांना माहीतच आहे, त्यामुळे वेगळं सांगण्याची काही गरज नाही. नारदजींचे असे अनेक उदाहरणं आहेत. नारदजींच्या उद्देशाने कोणाचे घर बसले आहे असे आजपर्यंत कुठलेच पुरावे मिळाले नाहीत. नारदजींनी राजा दक्षच्या पुत्रांना उपदेश केला. ते सुद्धा वैरागी बनले आणि आपल्या संसारापासून विरक्त झाले. तसेच नारदजींनी राजा चित्रकेतला उपदेश केला. तेव्हा नारदजींचे ऐकून राजा चित्रकेतचाही संसार उद्ध्वस्त झाला आणि त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवली गेली. म्हणजेच एकंदरीत पाहता नारदजी जिथे जिथे सल्ले द्यायला गेले, तिथे तिथे समोरच्याला वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले. नारदजी वरतून साधूसारखे दिसायचे, मात्र आतून ते वेगळ्याच मनाचे होते. त्यांच्यावर विश्वास ठेवणे फार कठीण होते. त्यानंतर नारद मुनी तिथून भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांना सांगितले की राजा हिमालय यांना त्यांच्या मुलीचा विवाह तुमच्यासोबत करायचा आहे. यावर भगवान विष्णूंनीही आपली सहमती दर्शवली. त्यानंतर नारदजी माता पार्वतीकडे गेले आणि पार्वतीला सांगितले की तुमच्या वडिलांनी तुमचा विवाह भगवान विष्णूंसोबत निश्चित केला आहे. हे ऐकून पार्वती खूप निराश झाली.
मग पार्वतीने आपल्या मैत्रिणींना सांगितले की मी हा उपवास आणि ही तपश्चर्या फक्त महादेवांना माझे वर म्हणून मिळवण्यासाठी करत आहे. जर माझ्या वडिलांनी माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध केला तर मी स्वतःचे प्राणत्याग करेल. आपली जिवलग मैत्रीण पार्वतीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध होत असल्याचे ऐकून तिच्या मैत्रिणी तिला हिमालयातील एका घनदाट जंगलातील गुहेत घेऊन गेल्या. त्यानंतर माता पार्वती तिथेच राहून महादेवांसाठी आणखीन कठोर तपश्चर्या करू लागली, ज्यासाठी त्यांनी गंगा नदीतील वाळू काढून त्यापासून गुहेत एक शिवलिंग पिंडची स्थापना केली. योगायोगाने त्यावेळेस भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेचा तो दिवस होता. त्या दिवशी माता पार्वतीने उपवास पकडून रात्री जागरण करून महादेवाचे जप केले होते. या कठोर तपश्चर्यामुळे भगवान महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीला तिची इच्छा विचारली असता तेव्हा माता पार्वतींनी त्यांना सांगितले की मी 12 वर्षांपासून तुमची तपश्चर्या करत आहे, जेणेकरून मी तुमच्यासोबत विवाह करू शकेल. हे ऐकून आधी महादेव तर अचंबित झाले. मग त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या करत असलेल्या पार्वतीला तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तथास्तु म्हणत वरदान दिले. महादेवाने माता पार्वतीच्या तपश्चर्येचा आदर करत तिचा विवाह प्रस्ताव स्वीकार केला आणि त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते कैलास पर्वतावर निघून गेले. दुसऱ्या दिवशी आपल्या मैत्रिणींसोबत माता पार्वतीने उपवासाच्या कालावधीच्या समाप्तीनंतर अन्नग्रहण केले. हा क्षण उपवासाच्या समाप्तीचा पवित्र आणि शुभ क्षण मानला जातो. त्यानंतर माता पार्वतीने पूजेसाठी जे काही साहित्य वापरले होते, फळं, फुलं, वेगवेगळ्या फळझाडांची पानं, श्रीफळ हे गंगा नदीत विसर्जित केले. तर तिकडे राजा हिमालय आपली मुलगी घर सोडून गेल्यामुळे व्याकुळ झाले होते. त्यांना असेही वाटत होते की एखाद्या दानवाने माझ्या मुलीचे हरण तर केले नसेल ना. आपला राजा चिंतेत असलेले पाहून मंत्रीगण राजाला विचारतात, महाराज, आपल्या चिंतेचे कारण आम्हाला समजू शकेल का? मग राजा हिमालय आपल्या सर्व सेनापतींना सांगतात की नारदजींना मी वचन दिले आहे की आपल्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूंसोबत लावून देईल, पण पार्वती घर सोडून गेली आहे. कदाचित तिचे एखाद्या राक्षसाने अपहरणही केले असू शकेल. हे ऐकून मंत्रीगण राजाला आश्वासन देतात की दिवस मावळायच्या आत आम्ही पार्वतीला शोधून काढू. सर्व सेनापती सैनिकांना पार्वतीला शोधण्याचे आदेश देतात. त्यासोबतच राजाच्या सांगण्यावरून त्यांचे सैनिक राज्यात दवंडी देतात की जो कोणी राजाच्या मुलीबद्दल माहिती देईल त्याला 1000 सुवर्णमुद्रा देण्यात येईल. तसे पण राज्यातील प्रजा राजकुमारी पार्वतीवर प्रचंड प्रेम करत होती आणि तिच्या सौंदर्य व गुणांमुळे ती सर्वांची लाडकी होती. सर्व सैनिक, मंत्री आणि प्रजाजन पार्वतीचा शोध घेत होते, परंतु कुठेच तिचा मागमूस लागत नव्हता. शेवटी राजा हिमालयाने स्वतः सैनिकांसोबत जाऊन आपली मुलगी पार्वतीला शोधायचे ठरवले. मग एका तुकडीसोबत राजाने हिमालयातील घनदाट जंगलांमध्ये पार्वतीची शोध मोहीम सुरू केली. अशाच एका घनदाट जंगलात ते शोध घेत असताना त्या जंगलात त्यांना गंगा नदीकाठी एक मोठा वटवृक्ष दिसला, ज्याच्याबद्दल राज्यातील लोकांमध्ये एक कथा प्रसिद्ध होती. असं म्हटले जात होते की तो वटवृक्ष जादुई होता आणि त्याच्या मुळांखाली एक गुप्त गुहा होती. मग राजा आणि त्याचे सहकारी त्या भल्या मोठ्या वटवृक्षाजवळ आले. त्यांनी पाहिले की वटवृक्षाच्या मुळांखाली एक लहानशी दरवाजासारखी रचना आहे. राजाच्या सेनापतींनी त्वरित आपल्या तलवारीने तो दरवाजा उघडला आणि सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला. गुहेत आत जातात त्यांनी एक आश्चर्यकारक दृश्य पाहिले. माता पार्वती त्या गुहेत देवादिदेव महादेवांचे जप करत होती. राजा हिमालय पार्वतीला मिठी मारून खूप रडतात. मग पार्वतींनी आपल्या वडिलांना घर सोडण्याचे कारण सांगितले की तुम्ही माझा विवाह माझ्या इच्छेविरुद्ध करत होते, त्यामुळे मी राजमहल सोडून या घनदाट जंगलात आली. त्यानंतर पार्वतीने भगवान महादेवांसोबत विवाह करण्याचा संकल्प आणि महादेवांकडून मिळालेल्या वरदानाबाबत आपल्या वडिलांना सांगितले. यावर तिच्या वडिलांनी तिला वचन दिले की जर असे असेल तर मी तुझा विवाह महादेवांसोबतच करून देईल. मग पार्वती आपल्या वडिलांसोबत राजमहालात पुन्हा आली. त्यानंतर राजा हिमालयांनी भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांची माफी मागितली आणि त्यांना सांगितले की मला माझ्या मुलीच्या आवडीबद्दल माहीत नव्हते, त्यामुळे आपण मला क्षमा करावी. आणि ते पार्वतीच्या सांगण्यावरून
तिचा विवाह भगवान महादेवांसोबत करण्यासाठी राजी झाले. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी पार्वतीचा विवाह महादेवांसोबत मोठ्या थाटामाटात लावून दिला. महादेव आणि पार्वतीचा विवाह एक भव्य समारंभ होता. या विवाहात देवता, ऋषीमुनी आणि सृष्टीतील सर्व जीव उपस्थित होते. महादेव आणि पार्वती यांचा विवाह सृष्टीवर शांतता आणि समृद्धी आणणारा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या विवाहात प्रमुख पाहुणे म्हणून खास नारदजींनाही आमंत्रित केले होते, तर वराच्या बाजूने म्हणजेच महादेवांच्या बाजूने सर्व देवांना आमंत्रित केले गेले होते. त्यासोबतच संपूर्ण राज्यातील प्रजाजनही आपली लाडकी राजकुमारी पार्वतीच्या विवाहाला हजर होते. पार्वतीने केलेल्या उपासामुळे तिला महादेवांचे अर्धासन प्राप्त झाले आणि पार्वती महादेवाची अर्धांगिनी बनली. खरं तर भगवान शंकरांनी देवतांच्या विनंतीवरून लोकांच्या कल्याणासाठी राजा दक्षची कन्या सती उमा हिच्यासोबत विवाह केला होता. काही वर्षानंतर सतीचे वडील दक्ष यांनी आयोजित केलेल्या यज्ञात आपले पती भगवान शंकराचा अपमान करण्यात आला. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने तिने त्याच अग्निकुंडात उडी मारून आत्मदहन केले. मग त्यानंतर अनेक वर्षे उलटली आणि हिमालय राजाच्या घरी सतीचा पार्वतीच्या रूपात पुनर्जन्म झाला. तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर पार्वतीने भोलेनाथला प्रसन्न करून त्यांच्याशी पुन्हा विवाह केला. गौरी म्हणजे देवी पार्वतीचे एक रूप आहे. हिंदू धर्मात देवी पार्वतीला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे की उमा, सती, गौरी, अन्नपूर्णा, शैलपुत्री. त्यापैकी एक नाव गौरी आहे. गौरी हा शब्द गौर म्हणजे शुभ्र किंवा गोरा असा अर्थ दर्शवतो. गौरी हे देवी पार्वतीचे शुभ्र, सुंदर आणि सौम्य रूप आहे. पार्वतीचे सखीहरण केल्यामुळे सखीचा अर्थ म्हणजे मैत्रीण. पार्वतीच्या मैत्रिणीने तिच्या सांगण्यावरून तिचे अपहरण केले होते, त्यामुळे या व्रताचे नाव हरतालिका असे पडले. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. सर्वात आधी हा उपवास माता पार्वतीने भगवान महादेवांसाठी केला होता. या दिवशी ज्या मुली हे व्रत पूर्ण भक्तिभावाने आणि विधीपूर्वक पाळतात त्या मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार प्राप्त होतो. जर विधवा महिला हे व्रत करत असतील तर पुढच्या जन्मात त्यांना उत्तम आणि दीर्घायुष्य जगणारा पती प्राप्त होतो. तसेच विवाहित महिलांसाठी त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि सुख समृद्धी कायम राहावी या उद्देशानेही हे व्रत केले जाते. हा सण महाराष्ट्रासह इतर राज्यातही साजरा केला जातो. काही स्त्रिया या दिवशी संपूर्ण रात्री जागरण करतात. पती आणि पत्नीने मिळून महादेवाची मनोभावे पूजा केली पाहिजे. जर पती पूजा करू शकत नसेल तर पत्नीने पूजा केली तरी संपूर्ण घराला पुण्यफळ प्राप्त होते. जर चुकून कोणाकडून काही पाप झाले असेल तर हे व्रत केल्याने त्या महिलेचे आणि त्या महिलेच्या घरातील लोकांचे पाप नष्ट होतात. जी स्त्री हरतालिकेच्या दिवशी अन्नहार करते त्या स्त्रीला अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या पात्रातून किंवा तांब्याच्या पात्रातून ब्राह्मणांना अन्नदान केले जाते. जर एखाद्या महिलेकडून चुकून हा उपवास मोडला गेला असेल किंवा तिने हा उपवास पकडलाच नसेल तर त्या महिलेने ही कथा ऐकल्याने तिला हरतालिका व्रताचे पुण्यफल प्राप्त होते. हरतालिका या शब्दाचा अर्थ हर म्हणजे स्वीकृती आणि तालिका म्हणजे उत्सव. म्हणून हरतालिका तृतीया हा दिवस पार्वतीचा तपस्येचा आणि प्रेमाचे व्रत म्हणून मानला जातो. या दिवशी पार्वतीच्या समर्पणाची व महादेव आणि पार्वती यांच्या विवाहाची कथा ऐकली जाते. या दिवशी महिला उपवासी राहून व्रत करून पार्वती आणि शिवाच्या एकत्रित प्रेमाचा आशीर्वाद प्राप्त करण्याची प्रार्थना करतात. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.